नीटचा सिलेबस प्रचंड वास्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला हवा आहे भरपूर वेळ. मग तो वेळ आणायचा कुठून? सोपं आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज साठी तुम्हाला किती वेळ लागलेला आहे तर ते लिहून ठेवा. फॉर एक्झाम्पल, सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासाठी किती मिनिट्स लागले, आंघोळीसाठी किती मिनिट्स लागले, क्लासला जाण्यासाठी तयार होण्यासाठी किती मिनिट्स लागलेले आहे, जाताना किती वेळ लागला, येताना किती वेळ लागलाय, फ्रेंडशी गप्पा मारताना किती वेळ लागले, जेवणासाठी किती वेळ घेतला आहे तुम्ही, एखादी कन्सेप्ट तुम्ही स्टडी करत असाल तर त्याच्यासाठी किती वेळ लागलाय, फिरायला गेला आहात तर किती वेळ लागलाय. अशा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लिहून ठेवायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियामध्ये तुम्ही किती वेळ वाया घालवला आहे, स्वतःच्या सेल्फी काढण्यामध्ये, स्टेटस ठेवण्यासाठी, या सगळ्या गोष्टींची वेळ तुम्हाला डेली लिहून ठेवायचे आणि रात्री झोपताना त्याचे अनालिसिस करायची आहे की खरंच आज दिवसभरात ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या आहेत त्या आत्ता करण्याच्या गरज होती का. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी नीटच्या एक्झाम झाल्यानंतर जर तुम्ही केलं असतं तर चाललं असतं का. फ्रेंडशी गप्पा कमी मारल्या असता, फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत बाहेर फिरायला आपण एक्झाम नंतर गेलो असतो तर चाललं असतं का. या छोट्या छोट्या गोष्टींची अनालिसिस करायची आहे. कुठल्या गोष्टींमधून टाइम काढून घेतला गेला असता तर त्या विचार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर ब्रश करण्यासाठी आरामात आपण 5 मिनिट घालवतोय तर 2 मिनिटात ब्रश करून आपण 3 मिनिट वाचवले असते का. या छोट्या छोट्या गोष्टींचा वाचवलेला टाइम आपण नीटच्या प्रिपरेशन मध्ये देता आलं असतं का. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. कारण बाळांनो, वेळ ही अशी एक गोष्ट असते जी हातातून एकदा गेली तर ती आयुष्यभर आपल्याला वापस मिळत नाही. सगळ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेलं आहे, पण नीटच्या प्रिपरेशन साठी जी वेळ आहे ती ही आत्ताच आहे आणि म्हणून टाइम वाचवणं नेसेसरी आहे.